आज मी वडे करते मिक्स पिठाचे। त्या वड्यामध्ये मी धने, बडीशेप, जिरं, ओवा आणि काळी मिरी, तेजपत्ता एवढं मी वाटणार आहे आता मिक्सरला। त्याची पावडर बनवणार आहे आणि मी त्या वड्यामध्ये टाकणार आहे। आता मी तुम्हाला दाखवते पुढचं मी काय काय। आता ना दुपार झालेले आहे, आम्हाला ना रात्रीसाठी कोंबडे वडे करायचे आहेत, म्हणजे सुक्कं चिकन आणि वडे। तर त्याच्यासाठी मी ना 1 वाटी बेसन पीठ आपल्या हिशोबाने, आता मी इथं आहे ना आम्हाला थोडे जास्त वडे करायचे आहेत म्हणून मी 2 वाटी बेसन पीठ घेणार आहे। 1.5 वाटी मी बेसन पीठ घेतलं। हे वाटीचे पण 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 वाट्या तांदळाचं पीठ, 2 वाटी तांदळाचं पीठ, थोडीशी हळद, तुम्हाला मगाशी मी दाखवला ना तो मसाला मी भाजलेला, तो मसाला 1 चमचा आणि चवीनुसार मीठ। आता तुम्हाला जसं मीठ हवं तसं चवीनुसार आम्ही आमच्या हिशोबाने मीठ टाकणार। आणि ह्या वड्यांच्या पिठाला आहे ना कोमट पाणी करायचं आणि त्यांनीच मळायचं। मी तुम्हाला दाखवते कसं ते कोमट पाणी करायचं। आणि कोमट पाण्यामध्ये हे सगळं पहिलं असं जेवढे पिठं टाकलेत ना, गव्हाचं पीठ, तांदूळचं पीठ, डाळीचं पीठ म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ, तो मसाला वाटला तो टाकला, हळद मीठ हे सगळं टाकलं की मिक्स करायचं चांगलं। आणि कोमट पाण्याने हे पीठ भिजून ठेवायचं। आणि आपल्याकडे जर वेळ असेल तर 4 तास भिजत ठेवायचं, म्हणजे वडे छान होतात। आता मला रात्री बनायच्यात म्हणून मी 4 तास भिजत ठेवणार आहे। आता दुपार झालेली म्हणून मी भिजत ठेवणार आहे। ज्याला वेळ नाही ताबडतोब बनायचं त्यांनी काय करायचं, जे मी सांगितलं तसंच करायचं, पिठं मिक्स करायचे आपल्या अंदाजानुसार, हळद मीठ सर्व, आणि कोमट पाण्यात भिजवायचं। आणि त्याच्यामध्ये कांदा किसून टाकायचा, आणि अर्धा तास ठेवायचं आणि लगेच वडे करायला लागायचं। आणि ज्यांना टाईम आहे, आता वडे बनायला खूप टाईम आहे, त्यांनी कांदा किसून नाही टाकला तरी चालेल, फक्त कोमट पाण्यात पीठ भिजून घ्यायचं बस। आता पीठ भिजवते मग दाखवते मी। आता मला वड्यांबरोबर चिकन करायचं आहे ना, मग चिकनमध्ये मी थोडी ग्रेव्ही ठेवणार आहे, म्हणजे लपथपीत करणार आहे। त्याच्यासाठी मी मसाला घेतला आहे वाट्याला, कांदा, अद्रक आणि लसूण, हे मी सर्व या 3 गोष्टी तेलामध्ये भाजून घेणार। आणि मसाला वाटताना कोथिंबीर टाकणार वरून। मी तुम्हाला दाखवतेच मी मसाला कसा तयार करते। हे मी दुपारच मॅरिनेट करून ठेवलं होतं चिकन। ह्याच्यामध्ये मी दही टाकला, अद्रक लसूणची पेस्ट टाकली, घरचा मसाला टाकला, हळद टाकला आणि मीठ टाकलं, एवढ्या 4 गोष्टी टाकल्या। आणि याला मॅरिनेट करायला ठेवलं दुपारी। आता वाजलेत रात्रीचे 8। आता रात्रीच्या स्वयंपाकासाठी हे बनवायचं आहे ना वड्यांबरोबर खायला। आता मी पुढची रेसिपी दाखवते। आता हे मसाला भाजायला सुरुवात केली मी। आता हळूहळू कांदा ब्राऊन झाला की त्यात लसूण आणि अद्रक पण आपल्याला भाजायचं, आणि मसाला वाटताना मग कोथिंबीर टाकणार। आता चिकन बनवण्यासाठी हा आपला मसाला तयार झाला। आता ह्याला मी वाटून घेते मिक्सरमध्ये। आता हे आपला कांदा, टोमॅटो हे सगळं ना, टोमॅटो असं नरम होईपर्यंत आहे ना मी थोडं ठेवणार जरा। टोमॅटो नरम झाला मग ह्याच्यामध्ये हे चिकन टाकणार। पहिल्या ह्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकणार, त्याने टोमॅटो लवकर नरम होईल।
हे एवढंसं मीठ टाकते, थोडंसंच मीठ टाकलंय कारण आपल्या चिकनमध्ये पण मीठ आहे ना, म्हणून थोडंच टाकलंय. फक्त टोमॅटो नरम होण्यापुरतं टाकलंय मी. आता टोमॅटो नरम होण्याची वाट बघायची. आता हे टोमॅटो आहे ना बघा नरम झालंय, बरंच नरम झालं. आता आपण शिजू ते आता होणारच आहे नरम. आता एवढं झालं. आता मी ना हे मॅरिनेट केलेलं चिकन टाकते त्यात. आणि हे चिकन आपलं आहे ना, चिकन हे पूर्ण परतेपर्यंत आहे ना, हे जे अंगचं पाणी आहे ना ते आटेपर्यंत आहे ना मी मसाला वाटून घेणार आहे आणि मग ह्याच्यावरून टाकणार. तोपर्यंत आपला मसाला वाटेपर्यंत हे पाणी सगळं आटून जाईल. हे जे आपण दही वगैरे टाकलं होतं ना, हे पाणी सगळं आटून जाईल. आता हा वाटलेला मसाला मी ह्याच्यावरतीच टाकणार आहे, कारण हा भाजलेला मसाला आहे ना. मी आता सगळा मसाला घेते टाकून, मग तुम्हाला मी दाखवते. आपल्या चवीनुसार तिखट टाकायचं. आम्हाला जरा जास्त तिखट लागतं म्हणून मी 2 चमचे टाकलं. चला आता हा मसाला मी हलवते चिकनमध्ये. आता मसाला आहे ना हलवून जरा चांगलं तेल सुटून देणार आणि मग मी आपल्या गरजेनुसार पाणी टाकून 1 शिट्टी काढणार. हे बघा किती मस्त तेल सुटलं ना. हे बघा एवढं चांगलं तेल सुटलं ना, याचा अर्थ आपला मसाला शिजला. आता मी ह्याच्यात आहे ना पाणी टाकते आमच्या गरजेनुसार. आम्हाला जेवढ्या रस्सा ठेवायचा ना, म्हणजे जेवढी ग्रेव्ही ठेवायची ना तेवढं मी पाणी ओतणार ह्याच्यामध्ये. आणि ना शक्यतो पाणी आहे ना गरम पाणी ओतायचा, म्हणजे चव टिकून राहते. घेतलाय चिकटाव नाही म्हणून. आणि हे असे आपलं जर पीठ घट्ट वाटलं ना तर असं पाणीच हात लावायचा असं. आणि असे हे असं काढायचं आणि तेलामध्ये टाकायचं. आणि तेलामध्ये हे असं थोडं गॅस आहे ना मिडियम करायचं. जेव्हा तेल तापतं ना तेव्हा गॅस मिडियम करायचा, म्हणजे आपले वडे ना जळत नाही. हे बघा किती मस्त फुलला ना वडा. बघा फुलला ना. आता सगळे वडे आपण असेच करायचे. बघा असेच छान वडे करायचे. ना होल पाडायलाच विसरले. असं होल पाडायचं असं. आणि मग मगाशी मी याला होल पाडायलाच विसरले. आता मी केलं बघा. तेव्हा ते टम फुगले ना, दिसतात का ना मेंदवड्यासारखे, पण मेंदवडा नाही. हे वडे वडे कोंबडी वडे बघा एवढे झाले. हे बघा आपलं चिकन कसं झालं मस्त. आहे बघा. आता सर्व करून दाखवते. खरं आता कट चिकन तयार झालं. हे वडे, हे कोंबडी वडे म्हणजे हे वडे आणि हे चिकन, हे सॅलड झालं ना छान. ही जर माझी डिश तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा हे कसं काय बनवलं मी. आणि एकदा माझ्या ना पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला खरंच खूप आवडेल. बिना खोबऱ्याचं चिकन आहे. खोबरं बिलकुल टाकलेलं नाही आहे, बिलकुल वापरच नाही केला खोबऱ्याचा. हे बघा आपलं आवडलं तर नक्की लाईक करा.